एकसारख्या रंगाच्या मस्त काटेरी आणि खुसखुशीत चकल्या त्या पण भाजणीच्या आज आपण करणार आहोत. चकल्या बऱ्याच प्रकारे करता येतात, पण भाजणीची चकलीची चव मात्र खूप छान असते, त्यामुळे त्या सगळ्यांना आवडतात. पण ह्या चकल्याचं प्रमाण नक्की कसं करायचं ते माहीत नसल्यामुळे त्या चकल्या तेलात विरघळतात, तुटतात किंवा मऊ पडतात, कडक होतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी एकदम परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रतिभा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि सॉरी सगळ्यांना, कारण माझा आवाज खूप बसलेला आहे. गेले कित्येक दिवस झालं मला कफ आणि सर्दीचा त्रास होतोय. आय होप तुम्ही सगळेजण समजून घ्याल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल. तर इथे जे आहे सर्व जे प्रमाण घेतलं आहे मी ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. जे सर्व तांदूळ डाळी वगैरे घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर चाळणीवरती आपल्याला ते 15 ते 20 मिनिट ठेवायचे आहेत तसे, जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाहेर निघून जाईल. आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला ते एक कॉटनचा कपडा अंथरून इथे आपल्याला अशा पद्धतीने सर्व धान्य पसरून घ्यायचं आहे. मी जे तांदूळ वापरले आहेत ते मी दुकानातून सगळ्यात साधे जे तांदूळ मिळतात ते घेतलेले आहेत. जर तुम्हाला रेशनचा तांदूळ मिळत असेल तर तुम्ही तो नक्की वापरा, त्याने सुद्धा छान चकल्या होतात. आणि सर्व डाळीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सुकवून घ्यायच्या आहेत. हे जे धान्य आहे हे उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही. फॅन खाली 2 ते 3 तास किंवा रात्री असं तुम्ही पसरून ठेवलं आणि रात्रभर ते जर सुकवलं तर ते छान खडखडीत असं वाळतं. आणि दुसऱ्या दिवशी मी इथे आता ते सर्व धान्य जे आहे ते भाजायला घेतलेलं आहे. जाडबुडाच्या कढईमध्ये सगळ्यात अगोदर मी इथे तांदूळ भाजून घेणार आहे. ते आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती, जास्त फास्ट गॅस न करता आपल्याला हे सर्व धान्य भाजून घ्यायचं आहे. एक एक करून मी तांदूळ आणि डाळीसुद्धा सगळ्या भाजून घेणार आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये दिसत असेल तर पाहू शकता, याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. खूप डार्क असा कलर करायचा नाही आणि खूप अगदी नॉर्मल अशा पण ठेवायच्या नाही. थोडासा खमंग वास येईल इथपर्यंत अशा भाजायच्या आहेत आपल्याला सर्व डाळी आणि तांदूळ. आता हे सर्व भाजून झाल्यानंतर आपण इथे पोहे घेणार आहोत. जे आपले रेग्युलर पोहे आपण खातो तेच पोहे हे आहेत. ते सुद्धा आपल्याला स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे. त्यानंतर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणासुद्धा भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला धने, जिरे आणि ओवा हे सुद्धा आपल्याला दळणामधूनच दळून आणायचे आहे, जेणेकरून त्याचा सर्व पिठामध्ये वास छान राहतो. आणि ही जी भाजणी आहे ना, ही भाजणीची तुम्ही एकदा चकली नक्की करून पहा. एकदम मस्त कुरकुरीत अशी चकली होते. आता हे सर्व भाजणी आपल्याला मिक्स करायचे आणि थंड करून घ्यायची आहे. तर ही भाजणी तुम्ही चक्कीवरून जरी दळून आणली तरीही चालेल, फक्त त्याला सांगायचं ही चकलीसाठी पाहिजे, किंवा घरघंटीवरून दळून आणली तरी चालेल. तर या पद्धतीने मी आता हे पीठ तयार करून आणलेलं आहे. आता आपण चकलीसाठी पीठ मळायला घेऊया. त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर मी पाणी घेतले. त्या पाण्यामध्ये आपल्याला लाल तिखट, तीळ आणि मीठ, तेल हे सर्व टाकायचं आहे. त्यानंतर त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची त्या पाण्याला. आणि त्यानंतर जे भाजणीचं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पीठ जे आहे ते आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकड काढून घेतो आपण ज्या पद्धतीने, तशी ही उकड काढायची आहे. आणि त्याला 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर ही उकड आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत. आणि थोडंसं स्मॅशरच्या साहाय्याने आपण ते मिक्स करून घेऊ, जेमतेम आपल्या हाताला सोसेल इथपर्यंत. आणि नंतर कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ सर्व थोडं थोडं पाण्याचा वापर करून मळून घ्यायचं आहे. पाणी जास्त अजिबात वापरायचं नाही. आणि नंतर हे जे पीठ आहे आपण ते ओल्या कापडामध्ये झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर जेवढं पीठ लागणार आहे आपल्याला तेवढंच पीठ परत एकदा आपल्याला छान मिक्स करून मळून घ्यायचं कोमट पाण्याचा हात घेऊन. आणि त्याचा असा लांब गोळा करायचा, जेणेकरून जे सोयऱ्यामध्ये हवा राहणार नाही मध्ये, आणि सलग चकली आपली पडते, त्यामुळे मध्ये तुटत नाही त्यामुळे चकली. तर या पद्धतीने आता मी सर्व चकल्या करून घेणार आहे. आता ही जी पद्धत मी दाखवते ही मला सोपी वाटते आणि ज्याने पटापटसुद्धा चकल्या बनतात. तर ही लहान मुलंसुद्धा अशा पद्धतीने ही चकली तुम्हाला करून देऊ शकतात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला मदतही मिळेल लहान मुलांची, घरातल्यांची. तर अशा सर्व चकल्या आपण तयार करून घेणार आहोत. तर मी इथे 2 बॅचमध्ये एवढ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या आता
तेल आपलं इथे तापलंय का ते आपण चेक केले आणि त्यानंतर आपण चकल्या तळून घेणार आहोत. आता तेलात टाकल्या चकली अशी खूप बुडबुडे तेलाला येतात, तर चकलीला अजिबात लगेच हात लावायचा नाही. तेल असं शांत होतं आणि बुडबुडे कमी होतात, तेव्हा समजायचं की आपली चकली छान तळलेली आहे. तर जेव्हा तुम्ही चकल्या तळता त्यावेळी ना तेल अगदी कडकडीत असं गरम करायचं नाही. त्यामुळे काय होतं, बाहेरून चकली करपली जाते आणि आतून चकली मात्र कच्ची राहते. किंवा तेल जर अजिबात व्यवस्थित तापलं नसेल तुमचं ना, तर चकली मऊ पडते किंवा जास्त तेलकट होते. ह्यासाठी तेल जे आहे ते आपल्याला योग्य प्रमाणात व्यवस्थित तापून घ्यायचं आहे. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या प्रमाणामध्ये नक्की चकली करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.